असं काही शक्य नाहीये. शो 2 वर्षांपूर्वीचा, मैत्री 7 वर्षांपूर्वीची आहे. आणि रोज एक नवीन चॅलेंज येतात, की मला ॲक्शन सिक्वेन्स करायचा आहे. काल काय बुलेटच चालवली, आज कुणाला मारलंच. सत्याचा वायदाच कायदा असला तरी कायदा माझ्या हातात आहे. त्यामुळे ह्याचं काय चालणार नाहीये. आणि नमस्कार मंडळी, मी श्रावणी विरास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. मी आज साताऱ्याला आली आणि तुम्ही बघताय माझ्यासोबत कोण आहे, सत्य आणि मंजू. प्रोमो पडलाय आणि तुम्हाला माहिती आहे की दोघांमध्ये सध्या तू तू मैं मैने टशन सुरू आहे. नवीन सुरू होते म्हणजे इन्स्पेक्टर मंजू. त्यासाठी आधी पहिलं शुभेच्छा तुम्हाला. खूप शुभेच्छा. छान लुक चालू आहे, छान कॅरेक्टर ग्रॅप केलेला आहे. तुम्ही काय सांगाल नवीन 3 वर्षाच्या लीप नंतरचा प्रवास? प्रवास बराच बदललाय आमचा. वैयक्तिक आणि आमच्या जोडीचाही प्रवास बदललाय. असं काहीतरी घडलंय, की आम्ही आता वेगळे आहोत आणि तीच कहाणी आहे, की परत कसे एकत्र येतात. नक्की त्यांच्यात काय झालंय? हीच कथा आहे. ती मालिका बघितल्यावर कळेल सगळ्यांना. आम्ही जेव्हा आलेलो, सॉरी मी तुला अडवते कारण ही तर बोलते तर हिला बोलू दे. आम्ही जेव्हा आलेलो कॉन्फरन्ससाठी छान एक तुम्ही एंट्री मारलेली. तू एकदम बुलेट वगैरे चालवत होती. आधीच्या मंजूमध्ये खूप बदल होते आणि आताची मंजू एकदम डॅशिंग झालेली आहे आणि ती उत्तर देते सत्याला, असं काहीतरी दाखवते. तुला किती मजा येते करताना किंवा बुलेट वगैरे चालवताना? नक्कीच मजा येते. आधीचं कॅरेक्टर जे होतं ते अगदीच शांत आणि घाबरणारं असं होतं आणि आता बुलेट शिकले मी ह्या कॅरेक्टरसाठी. येत होती थोडीफार, पण अगदीच एकटीने कधी चालवलेली नाहीये मी. आत्ता शिकलीये आणि रोज एक नवीन चॅलेंज येतात, की मला ॲक्शन सिक्वेन्स करायचा आहे. काल काय बुलेटच चालवली, आज कुणाला मारलंच. तर एक्साइटिंग आहे खूप. रोज नवीन काहीतरी करायला मिळतं. खूप मजा येते बघताना तुला कारण अशी एक भाबडी भोळीशी मंजू आता थोडी डॅशिंग होते, मारते वगैरे. मला सत्याला विचारायला आवडेल, हिचा हा असा अंदाज बघून तुला किती मजा येते किंवा काय वाटतंय? माझं तर अजून प्रेम वाढलंय तिच्यावरचं. अगं बाई! म्हणजे सत्याला नेहमीच असं वाटायचं, की वाघमारे मॅडमनी अजून डॅशिंग व्हावं हं. आणि तर त्याला ते माहीत होतं कुठेतरी, की ती आहे डॅशिंग आणि हुशार पण आहे. तर त्या रूपात ती आता प्रेक्षकांना दिसणार आहे. तर मला तर अजून प्रेम वाढलंच आहे माझं. प्रेक्षकांचं पण वाढेल अशी खात्री आहे मला. बुलेट शिकताना तू किती घाबरत होती? कारण मगाशी आम्ही आता तुला एवढी भीती वाटत होती जाईल अंगावर त्यांच्या बुलेट. ॲक्चुअली ती खूप जड आहे. हां. आणि अजून सवय नाही. माझा हा तिसरा दिवस असेल आज बुलेट चालवायचा. तर मला अजून प्रॅक्टिस व्हायची आहे त्याची आणि खाली खडी आहे. असं वाटतं की आता पडलेच असते मी मगाशी. त्यामुळे मी घाबरले आम्हाला होते. पण असं झालेलं, की अच्छा थांब हां, थांब. हे हे ठीक आहे, बट नको जास्त नको. जास्तच होईल नशेड एकमेकांसोबत. तुझ्या बाबांची रिएक्शन ऐकायला आवडेल. कारण लास्ट टाईम आपण जेव्हा भेटलेलो तेव्हा तू बोललेला, की बाबा तुझे नेहमी सीरियल बघतात, हं. चुका सांगतात, किती आवडलं तेही सांगतात. तर नवीन प्रोमोमध्ये तुझा नवीन लूक आहे. हो, त्याच्यामध्ये थोडंसं तुझं वळण सुद्धा बदललंय. बरोबर. सांग. अ, एकतर त्यांना हा काही प्रकार माहीत नाही, लीप घेणं वगैरे नाही असं तसं. मग त्यांना आधी मी सांगितलं, की असं-असं इन्स्पेक्टर मंजू होणार आहे आणि अशी-अशी म्हणजे काही वर्षांनंतरची गोष्ट दाखवणार आहेत. मग ते म्हणले, "का पण असं का करतात? का?" म्हणजे प्रेक्षकांना पण प्रश्न पडला असेल, की असं का करतात? तर मी त्यांना तेच सांगितलं, की अ, काय म्हणतात, की एखादी संहिता जेव्हा लोकांना खूप आवडते, तर आपण म्हणजे आता आपण बघतो, की जी जुनी गाणी आहेत, जी हं, खूप सुंदर गाणी आहेत, ती पण परत रिन्यू होऊन येतात आणि परत रिमिक्स होऊन येतात हं. किंवा त्यांचे नवीन व्हर्जन बनवले जातात. तर ही सगळी प्रेक्षकांची पोचपावती आहे खरं तर, की त्यांनी आमच्या मालिकेवर, आमच्या पात्रांवर एवढं प्रेम केलंय आणि आता त्यांच्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी किंवा आता आमची ती जबाबदारी आहे. म्हणूनच आम्ही त्यांना त्यांचं मनोरंजन करण्यासाठी परत एकदा नव्याने सज्ज होत आहोत. म्हणून हा सगळा अट्टहास आहे. आणि बाबा माझे ऑफकोर्स खूप खुश आहेत पहिल्या मालिकेपासून. कारण खूप क्वचित असं होतं, की पहिल्याच मालिकेत कलाकारांना एवढं प्रेम मिळतं, हं. एवढी प्रसिद्धी मिळते आणि आम्ही दोघंही खूप लकी आहोत आणि खूप ऋणी आहोत आणि तसेच आमच्या दोघांची फॅमिलीज पण खूप खुश आहेत. 2 दिवसांपूर्वी मेट्रोमध्ये प्रोमो बघितला होता आणि मला पटकन इन्स्पेक्टर मंजू हे नाव लक्षात नाही आलं. फक्त मी तुमच्या लुक्समध्ये आणि तुम्ही काय बोलताय याच्यामध्ये गुंतलेली. कारण ते एक लव्ह स्टोरी असते ना, की अशी मुलगी थोडीशी कठोर होते, कठोर हं, वागते आणि मुलगा थोडासा तिला असं मनवण्याचा प्रयत्न करतो, की हं, हसून खेळून ते एकमेकांसोबत पुन्हा एकत्र येतात. तसं तुमच्यामध्ये तर बघायला मज्जा येणार आहे. पण तुम्ही दोघं आता एकमेकांशी एक असतं ना कॅरेक्टरसाठी, की कॅरेक्टर आपण चेंज करतो तेव्हा सांगितलं जातं, की आता जास्त बोलू नका एकमेकांशी किंवा एकमेकांसोबत आता तसेच वागा हं. खरे-खरे म्हणजे सीनमध्ये पण तेवढी तुम्हाला मज्जा येईल. असं काही सुरू आहे का तुमच्याबरोबर? नाही तसं असं काय नाही.
असं काही शक्य नाही आहे. शो 2 वर्षांपूर्वीचा, मैत्री 7 वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळं एकमेकांशी बोलल्याशिवाय राहणारच नाही. मैत्री पहिली आहे अजिबात नाही. तिच्या हसण्यामध्ये नाही तिचं असं सुरू झालेलं. लोकेशन चेंज झालेलं आहे. हा तुमचा वाडा खरंच खूप सुंदर आहे. मला खरंच आवडला. मी शोधत होतो येताना आणि बघितलं की ते गार्डन आहे, वाडा सुंदर आहे. एक ग्रिल वगैरे खरंच छान आहे. तुम्हाला आवडलाय का हे? हो, अर्थातच खूपच सुंदर आहे. आधी सदन आणि होतं, आता माया पॅलेस झालंय. माया सदन होतं तर माया पॅलेस झालंय. तर हाच एक अपग्रेडेशनचा भाग आहे त्यातला. आणि खरंच छान आहे. आतमध्ये पण जागा जास्त आहे. तुम्हाला म्हणजे रिलॅक्स वाटेल असं आहे. जर स्ट्रेसफुल वातावरण असेल तर बाहेर येऊन तुम्ही बसू शकता आणि करेक्ट. निसर्गरम्य पूर्ण बघू शकता. येस. इथे आलेला तुमची पहिली रिॲक्शन काय होती? पण तरी एक लोकेशन चेंज झाल्यावर एक कम्फर्ट झोन जातो आपला. 2 वर्ष तुम्ही ती तिकडे. खरंच टेन्शन होतं की आता पूर्ण सगळं शिफ्टिंग सामानाचं आपण एका खेडेगावात चाललोय. पण इथं आल्यावर असं वाटलं की ठीक आहे, मस्त आहे, म्हणजे राहू शकतो इथं. सुंदर बंगला आहे. अजून मंजूचं घर पण दाखवलंय त्यांनी, ते सुद्धा अपग्रेड झाले. खूप मोठं आहे आता ते. हम्म. पोलीस स्टेशनचा सेटअप खूप छान लावलाय. एक्साइटिंग आहे हे. आवडतंय आता काम करायला. कॉन्स्टेबल मंजूचं इन्स्पेक्टर मंजू झालंय. तर इन्स्पेक्टर मंजूमध्ये काय बदल झाले सत्याने सांगावे आणि मंजूनी सत्याचे सांगावे. झालेले बदल एकमेकांचे. सत्याचे बदल म्हणजे सत्या तसाच आहे, म्हणजे त्यानं फक्त राजकारण सोडलंय. पण लोकांना न्याय द्यायचं काम तो अजून करतोय एका वेगळ्या स्टाईलने. मंजू पण तशीच आहे. म्हणजे तिची जी निरागसता आहे ती तशीच आहे, ज्याच्यावर सत्य आणि अख्खा महाराष्ट्र प्रेम करतो. अ, फक्त ती आता खूप डॅशिंग झाली आहे. ती इन्स्पेक्टर झाली आहे. ती ट्रेनिंग घेऊन आली आहे. आणि कायद्याशी एकनिष्ठ ती आधी होती, आत्ताही आहे. पण आता जास्त रोखठोकपणे ती कायदा पाळते आणि समोरच्याला म्हणजे माझ्यासारख्या लोकांना पाळायला लावते. तुझ्या हेअरस्टाईल बद्दल एक किस्सा घडलेला तो मला खरंच ऐकायला आवडेल. ॲक्चुअली काय आहे, की सगळेच जण मला विचारत होते, की सगळ्यात जास्त मेहनत कशावर केली आहेस तू? की कॅरेक्टरवर केली आहेस? की कशावर केली आहेस? तर मला जेन्युइनली सिरियसली असं सांगायचं आहे, की माझ्या लूकवर सगळ्यात जास्त मेहनत घेतली गेली आहे. स्पेशली माझ्या हेअरस्टाईलवर. कारण काय झालं, आम्ही लूक टेस्ट करत होतो आणि लूक टेस्ट करत असताना मी हे सगळे कॉस्ट्यूम घालून फोटो पाठवला, तर चॅनलमधून मेसेज आला, की "अरे ओके आहे, हे कमाल दिसतंय, हे चेंज दिसतंय आणि हे सुंदर आहे." मग मी फोटो बघितला तर मी केस विंचरायचं विसरलो होतो. तर म्हटलं ठीक आहे. तर मला आता आवडतंय. त्यांना जर असं आवडलं असेल, तर ठीक आहे. आय ट्रस्ट यू गाईज. आणि मग त्यानंतर ही हा हेअरस्टाईल केसच विसरत नाही आणि कंगवा विकून मी टाकला. हो, कंगवा विकून टाकलेला आहे. बोल. मग हा असा किस्सा आहे हा असा केस आहे. हेअरस्टाईलचा. मंजू तुझ्या ड्रेसिंग मध्ये काही चेंजेस झालेत का जे आम्ही अजून प्रोमो मध्ये पाहिले नाहीयेत? चेंज म्हणजे हा 3 स्टार आलं. सॉरी. 3 स्टार आलेत माझ्या खांद्यावरती आणि ही इन्स्पेक्टरची कॅप. येस. याच्याबरोबरच इन्स्पेक्टरची आणि जबाबदारी. मेजर जो चेंज आहे तो हेअरस्टाईल मध्ये येस, आहे. येस. हा. आधी ती फक्त जराशी असं फॅन्सी हेअरस्टाईल थोडीशी त्यामध्ये. म्हणजे वेगळी बोल्ड हेअरस्टाईल. बोल्ड हेअरस्टाईल करण्यात आलेली आहे. आई गं, किती गोड आहे. अच्छा हे पण हा म्हणजे खूपच तो म्हणजे मेहनत निरखून घेऊन. बघतो तुला. याचा कंगवा मी घेतला. एका साईडने माझा कंगवा, एका साईडने याचा कंगवा. ते दोघं जण करतात माझी हेअरस्टाईल. वाव. हे काय म्हणायचंय? नाही ऐकायचं पण नाही. तुमच्यासोबत प्रेक्षकांसोबतचे काही ना काही किस्से घडत असतात. तर ह्या दरम्यान काही किस्सा असा घडलाय का प्रेक्षकांसोबतचा? जरा लास्ट टाइम आपण आलेलो तेव्हा असं कळलेलं की जेलर मध्ये दाखवली जाते तुमची सिरियल. हम्म. हे खूप अभिमानास्पद होती. तसंच आता काही नवीन घडले का? नवीन नाही घडलेलं, नवीन पण अजून हा टेलिकास्ट होईल आता. ऍक्च्युली मध्ये मला इन्स्टावर एक DM आला होता, म्हणजे मेसेज आला होता. तर ते मला म्हणत होते, की मी UPSC एक्झामची तयारी करतोय आणि मी ती तयारी करता मी बाकी कुठलीही मालिका बघत नाही, पण तुमची मालिका बघतोच. आणि त्यानंतर त्यांचं ते एक्झाम क्रॅक करून त्यांना कुठेतरी जॉब लागला गव्हर्नमेंटचा. आणि ते म्हणले, "मला इथे वेळ मिळत नाही, तरी तिथं पण मी मोबाईलमध्ये मालिका बघतो, तर तुम्ही प्लीज मालिका बंद करू नका." तर त्यांच्यासाठी आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी आम्ही मालिका बंद करत नाही आहोत. आम्ही फक्त लीप घेतोय. तेच पात्र, तीच केमिस्ट्री, तोच ड्रामा, तीच ॲक्शन, हे सगळं फक्त तुम्हाला नव्यानं बघायला मिळणार आहे. आणि तुम्हाला त्याच्यातून मजा येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मला दोघांच्या कॅरेक्टर मध्ये आता सध्या आहेत तशी तुम्ही कॅरेक्टर मध्ये बसलेले आहात. जशी मंजू एकदम छान अशी पोलीस
सत्य त्याच्या त्याच्या स्टाईलमध्ये बसलेला आहे. तर जाता जाता तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना ज्यांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे त्यांना तुम्ही तुमच्या कॅरेक्टरमध्ये आमंत्रण द्या की नक्की बघा इन्स्पेक्टर मंजू. तर रोज रात्री 8 वाजताचा कार्यक्रम फिक्स करून ठेवा. कारण आम्ही कुठेही जात नाही आहोत आणि जेवढं तुम्हाला आम्हाला बघायची इच्छा आहे तेवढंच आम्हालाही तुमच्या प्रेमाची गरज आहे. आणि आता आम्ही तुमचं मनोरंजन करूच, असा मी तुम्हाला शब्द देतो आणि आपला वायदाच आपला कायदा आहे. त्यामुळं रोज रात्री 8 वाजता सन मराठीवर इन्स्पेक्टर मंजू बघायला विसरू नका. असंच आता मंजूने पण बोलावं नवीन स्टाईलमध्ये. सत्याचा वायदाच कायदा असला तरी कायदा माझ्या हातात आहे. त्यामुळे ह्याचं काय चालणार नाहीये. आणि ते कसं घडतंय हे बघण्यासाठी तुम्ही बघा सन मराठीवर 8 वाजता इन्स्पेक्टर मंजू. थँक्यू सो मच.